नागनाथ विद्याविकास प्रशालेच्या गणेश उत्सवानिमित्त आपण जी व्याख्यानमाला भरवली आहे त्यातील हा चौथा दिवस आणि या आजच्या चौथ्या दिवसाचं चौथं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याच पंचक्रोशीतील आपल्या जवळच्या ग्रामीण विद्याविकास प्रशाला चप्पळगाव येथील सहशिक्षक सन्माननीय बाळासाहेब बनसोडे सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रमुख पाहुण्यांचं वक्त्यांचं स्वागत करावं। आणि यानंतर मी लागलीच आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय बनसोडे सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। श्री नागनाथ विद्याविकास प्रशाला मौजे कुरनूर या प्रशालेचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक तथा माझे मार्गदर्शक गुरुवर्य माने सर, नेहमी गटसंमेलनाच्या वेळी आम्ही एकत्र भेटणारे तुम्हा सर्वांचे लाडके शिक्षक मोरे सर, कांबळे सर, बागल सर आणि इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या प्रशालेमध्ये गणेश व्याख्यानमाला ही सालाबादाप्रमाणे जी आयोजित केली जाते त्याचं चौथं पुष्प वाहण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे। मी प्रॉपर आपल्याच शेजारगावचा म्हणजे बऱ्हाणपूर गावचा आहे। ज्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं ती शाळा म्हणजे ग्रामीण विद्याविकास विद्यालय चपळगाव या प्रशालेमध्ये मी शिक्षण घेतलं आणि तिथंच सेवा करण्याची संधी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आणि आईवडिलांच्या आणि माझ्या सर्व गुरुजनांच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी मिळालेली आहे। माझा विषय आहे काव्यगीत मैफिल। प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात, तुम्हाला सुद्धा कोणता ना कोणता छंद आहे। काही जणांना हसण्याचा छंद असतो, काही जरी म्हटलं तरी हसायचं, आणि काही जणांना असा छंद असतो की कितीही वर्गामध्ये शिक्षक विनोद करायला लागले, हसवायला लागले तरी घुम्यासारखं गप्प बसतात, काही शब्द बोलत नाही। कोणी काही बोलू दे शांत राहायचं, गप्प। त्याला आपण घुम्या म्हणतो, मी माझ्या भाषेमध्ये घुम्या, घुम्या म्हणजे शांत राहणार। आणि काही जणांना छंद असतो की दुसऱ्याच्या बॅगेतल्या वस्तू चोरायच्या, आणि काही जणांना छंद असतो की तासाच्या वेळी विनाकारण टोचवायचं काहीतरी, त्याला चिमटे घ्यायचं। जसं तुम्ही खोड्या करता तसं आम्हीही आमच्या विद्यार्थी देशामध्ये असताना करायचो, पण मुक्त छंद आहे। आनंदाने आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे। आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना नेहमी आपण हसलं पाहिजे, हसत खेळत आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे। आणि हे करत असताना आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये आपल्याला ज्ञानार्जनाचं काम करणारे जे गुरुजन वर्ग आहेत त्या गुरुजनांच्या विषयी नेहमी आपण आदर बाळगला पाहिजे। शील, क्षमा आणि करुणेचं प्रतीक म्हणजे शिक्षक। शिक्षक, शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे करुणा चं प्रतीक म्हणजे शिक्षक। जसं आपण आपल्या घरामध्ये आईवडिलांचा मान सन्मान राखतो तसं शिक्षकांच्या प्रती सुद्धा आपण मान सन्मान राखला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे।
तुम्हाला माहीत असेल की आपले पहिले गुरु असतात आपले आई आणि वडील, आणि दुसरे गुरु असतात आपले शिक्षक. तर शिक्षण घेत असताना तुमच्या या शाळेच्या माध्यमातून, या गणेश व्याख्यानमालेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवले जातात. हे ऐकून खरंच मनस्वी आनंद झाला. कारण का आपण एकतर ग्रामीण भागातली मुलं आहोत, शहरातल्या मुलांची बरोबरी आपण करू शकत नाही, पण त्यावरही आपण म्हणजे शहरी मुलांपेक्षाही आपणही पुढे जाऊ शकतो. पण केव्हा? जर आपल्यामध्ये जिद्द चिकाटी असेल आणि जो छंद आपण जोपासलेला आहे तो जर कायम आपण जोपासला, शेवटपर्यंत जर तो छंद आपण जोपासला, तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये यश मिळवू शकतो. मीही तुमच्यासारखा विद्यार्थी देशामध्ये असताना मी बेंचवरती बसल्यानंतर बेंचला कान लावायचो आणि माझं मीच हाताने वाजवायचो, मीच गाणं म्हणायचं आणि मीच माझं कान लावून ऐकायचो. आणि मग हे करत करत मी घरी गेल्यानंतर घरामध्ये आमच्याही म्हशी गाई होत्या. दूध काढण्यासाठी जे ॲल्युमिनियमचं जर्मनचं भांडं असतं ते भांडं रिकामी झालं की मी दोन्ही पायामध्ये मांडी घालून त्याला घ्यायचो आणि बडवायचो, वाजवायचो, गाणे म्हणायचो. मी कुठेही प्रशिक्षण घेतलं नाही. अनुवंशिक म्हणा, माझे आजोबा सनई वाजवायचे, त्याच्यानंतर आमचे भाऊ, त्याच्यानंतर मी, त्याच्यानंतर आमच्या भावाची मुलं, एकंदरीत आमचा संघच आहे. आम्ही जागरण गोंधळाचे कार्यक्रम करतो. आम्ही मोहरममध्ये जे रिवायत असतात मुस्लिम धर्मी बांधवाचे, ज्या पंजे पुढं रिवायती गातात ते करतो. कवालीचे कार्यक्रम करतो. डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या उत्सवाच्या वेळी त्यावेळी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करतो. त्याच्यानंतर इतर लोकगीत किंवा इतर आणखीन समाज प्रबोधनपर गीत सुद्धा आम्ही संघाच्या वतीनं सादर करत असतो. नुकताच एक किस्सा फक्त सांगतो आणि मग मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. की सहज मीही सुट्टीच्या दिवसामध्ये असंच शेतामध्ये गेलो आणि एक मोबाईलवरती लिंक आली की कोरोनाचा पिरियड होता, आपण कोरोना अनुभवलेला आहे. अनुभवलं होतं की नाही? हां. कुणीही कुणाचं नव्हतं त्यावेळी. सख्खा बाप मुलाचा नव्हता आणि मुलगा बापाचा नव्हता. जवळ आला की आपल्याला भीती वाटायची. आणि अशा प्रसंगामध्ये मी शेतामध्ये सहज बसलेलो होतो आणि मोबाईलवर एक लिंक आली. ती होती निवडणूक आयोगाकडून आलेली शासनाची लिंक होती की स्वरचित एखादं गीत ते स्वतः लिहिलेलं पाहिजे, कोणीही लिहिलेलं नसावं, स्वतः लिहिलेलं असावं, स्वरचित असावं. आणि मग ते गीत तुम्ही स्वतः गायलं पाहिजे स्वतःच्या आवाजामध्ये आणि मग ते गाणं पाठवायचं होतं. मी सहजच बसलो आणि सहज मला शब्द सुचले आणि शब्द मी लिहून काढले आणि लिहून काढून मी त्या लिंकला डाउनलोड करून पाठवून दिलं, ईमेल केला त्यांना. एक 8 दिवसामध्ये पुन्हा मला मोबाईलवर मेसेज आला की अभिनंदन, तुमचा महाराष्ट्रातून तिसरा आणि तुमच्या जिल्ह्यातून पहिला क्रमांक तुम्हाला मिळालेला आहे. आणि मग मला पहिल्यांदा विश्वास बसेना की हे खरंच असेल का. मग पुन्हा मी तिथं संपर्क नंबर दिला होता. मी त्यांना फोन केला की सर मी या जिल्ह्यातून बोलतोय. हो बरोबर आहे, आणि मुंबईला तुम्ही या दिवशी या आणि तुमचं पारितोषिक तुम्ही घेऊन जा. निवडणूक आयोग जे आहे, ज्या आपल्या भारतामध्ये निवडणुका होतात त्या निवडणुका घेण्याचं काम जे निवडणूक आयोग करतं, त्या निवडणूक आयोगाचे प्रमुख त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या हस्ते मुंबईमध्ये मला रोख 3000 रुपयाचं पारितोषिक, स्मृतिचिन्ह वगैरे देऊन माझा सन्मान करण्यात आला. मी एवढंच नाही तर बसल्या ठिकाणी आपल्याला काही शब्द सुचले की आपल्याला कविता रचता आले पाहिजेत. तुम्ही सुद्धा खूप टॅलेंट आहे तुमच्यामध्ये सुद्धा, फक्त ते बाहेर येत नाहीये. तुमचे गुरुजन वर्ग वारंवार तुम्हाला सांगत असतात की बाळांनो तुम्ही एखादं सुविचार लिहा, कविता रचा, पण आपण मनावर घेत नाही. साधे 10 ओळीची शुद्ध लेखन तुम्हाला लिहायला कोणी सांगितलं तर आपल्याला जीवावर येत आहे. शुद्ध लेखन लिहायला आपल्याला जीवावर येत आहे, पण आपण लिहिलं पाहिजे. सभोवताल वातावरणामध्ये परिसर खूप सुंदर आहे आपल्याकडे. ग्रामीण भागामध्ये अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. आपण सगळे धरणाच्या बाजूचे राहणारे आहोत, धरणाच्याच कडेला आपलं गाव आहे. त्या निसर्गामध्ये जा आणि निसर्गामध्ये जर तुम्हाला बघितला तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यावर सुद्धा तुम्ही कविता लिहू शकता. 4-4 ओळीच लिहायच्यात आपल्याला. आईवरून कविता लिहा, वडिलावरून कविता लिहा. आणि म्हणून आपण आपला छंद जर जोपासत गेलो तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो. सचिन तेंडुलकर किंवा धीरूभाई अंबानी हेही आपल्यासारखेच विद्यार्थी होते. सचिन तेंडुलकर 10वी नापास, धीरूभाई अंबानी 4थी नापास. अतिशय गरीब परिस्थिती होती त्यांची. पेट्रोल पंपावर काम करणारा हा मुलगा पेट्रोल भरायचा आणि मग एके दिवशी एक गाडी आली रोल्स रॉयसी नावाची, जवळपास 7 ते 8
करोड रुपये त्या ठिकाणी 7 ते 8 करोड त्या गाडीची किंमत आहे. आणि हा मुलगा काम करत असताना त्याला वाटलं, तो स्वप्न बघू लागला की माझ्या आयुष्यामध्ये अशी मला गाडी कधी मिळेल का, मी अशी गाडी कधी घेईन का. तो विचार करू लागला आणि पेट्रोल भरत असतानाच तो एक स्वप्न बघत होता आणि ते पेट्रोल टाकी फुल झाली. ते पेट्रोल बाहेर सांडायला लागलं. मग तो पेट्रोल पंपाचा मालक आला आणि तो म्हणाला, अरे वेडायस की काय, तुझं लक्ष कुठं आहे, तुला कळत नाही का. त्याला रागवण्यास सुरुवात झाली आणि तू कामावर येऊ नको आजपासून असं म्हणून त्याला हाकललं गेलं. आणि तो जाताना म्हणायला लागला की मालक, लक्षात ठेवा, आज तुम्ही मला इथून हाकलताय, पण नक्कीच ज्यावेळी मी 15-20 वर्षांनी येईन त्यावेळी ही गाडी घेऊन तुमच्या पेट्रोल पंपावरती येईन. आणि तोच पुढं धीरूभाई अंबानी, 4थी नापास झालेला मुलगा, रोल्स रॉयसी नावाची गाडी घेऊन त्या पंपावरती गेला आणि त्या मालकाची त्याने भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की 20-25 वर्षापूर्वी मी तुमच्या पंपावरती काम करत होतो, तो मुलगा म्हणजे मी आहे. आणि म्हणून कुठलंही ध्येय किंवा स्वप्न पूर्ण करत असताना मनामध्ये आपल्या जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, नक्कीच आपल्याला या ठिकाणी यश मिळणार आहे. मी तुम्हाला म्हणालो की पहिले दैवत आपले कोण, आई वडील, गुरु, आणि दुसरे गुरु कोण, शिक्षक. तत्पूर्वी ज्याच्यामुळं मला आज इथं त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळालेली आहे ते म्हणजेच आपली विद्येची देवता आणि आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा. त्या गणपती बाप्पांचे गीत आपल्यासमोर मी सादर करतो. चांगलं वाटलं तर टाळ्या खणखणीत हाणायच्या, नाही वाटलं तर सरळ बसा, हाताची घडी घालून. ओके. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छा तुझी समुद्राची माया. मोरिया 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 मोरिया. तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची माया तुझी समुद्राची माया. मोरिया 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 मोरिया. ओंकाराच रूप तुझं चराचरा मंदी, झाड येली
पाना संग फूल तू सुगंधी, भक्ताचा पाठीराखा गरीबाचा वाली, माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली, देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समुद्राची माया, मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया मोरया. प्रत्येक गाणं जर बघितलं तर 5-6 मिनिटाचं आहे आणि 3-4 गाणे म्हटले की मग कार्यक्रम संपून जाईल आपला, म्हणून थोडक्यातच घेतलं बरं का. तर पहिले गुरु आपण आपल्या आईवडिलांना मानतो आणि दुसरे गुरु आपण शिक्षकांना मानतो, बरोबर आहे ना. पण आईवडिलांच्या सानिध्यामध्ये आपण राहत असताना आपण आईच्या आणि वडिलांच्या गोष्टी किती ऐकतो का. नेहमी आपण हट्ट करत असतो आईवडिलांबरोबर. आणि म्हणून जो बाप उन्हा ताणामध्ये राबतो, ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, चिखल पाण्यामध्ये दगड धोंड्यामध्ये राबतो, कुणासाठी, आपल्यासाठी. आणि म्हणून गोष्ट बापाची सांगताना नावाची ही कविता मी तुम्हाला सांगतोय. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेने पुसताना, पोरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पोरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदराला बापाच्या, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसंच होत या, मला कसंच होत या, कोणी बाबा म्हणताना, पोरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका बापाने, भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, भरविला घास मुटका माझ्या इवल्याच्या मुखात. त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात, त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात. त्याने बघितलं सपन, त्याने बघितलं सपन, पाला उसाचा काढताना, पोरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पोरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. काही जरी आपल्याला लागलं की पटकन आपण वडिलांकडे हट्ट करतो की बाबा आज मला 100 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे, द्या, नाही तर बाबा हात पाय फोडायचं करायचं. नाहीतर आई चुली पुढं किंवा गॅस समोर स्वयंपाक करत असते आणि मग बापाला बोलायची डेअरिंग आपली होत नाही. आई ही मृदू स्वभावाची असते, मायेची असते. पण जेवढी आई माया लावते तेवढीच माया आपले वडील सुद्धा लावत असतात, लक्षात घ्या. पण आपल्याला दिसून येत नाही. नेहमी म्हणतो आपण, ठेस लागली की कोण आठवतं, आई, आई ग म्हणतो. आणि समोर रस्त्याने जाताना साप दिसला, बाप रे. बाप सुद्धा आईसारखीच माया आपल्याला लावतो. आईची माया किंवा आईच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला पटकन लगेच लक्षात येतात. पण ज्यावेळी आपल्या पुढची मुलगी लग्न करून ज्यावेळी ती सासरी जात असते, कुठेतरी कोपऱ्यामध्ये थांबून मंडपाच्या आडोशाला, त्या खांबाच्या आडोशाला थांबून रडणारा तो कोण असतो, बाप असतो. प्रत्येक आई वडील तुमच्यासाठी स्वप्न बघत असतात. आज आमचा गणेश शाळेला गेलाय, आज आमचा विकास शाळेला गेलाय, आमची प्रीती शाळेला गेलेली आहे, आमची मुलगी शाळेला गेलेली आहे. पण ते स्वप्न बघत असतात कोणासाठी, तुमच्यासाठी.
बाळा तुला काय हवंय, तुला काय आणू सांग, आज मी बाजारला चाललोय, अक्कलकोटला चाललोय, सोमवार बाजार आहे आज, मी चाललोय. दीदी तुला काय आणू ग? हे विचारणारे कोण असतात? तर आपले आईबाप असतात. पण ज्यावेळी आपली आई किंवा आपले वडील शेतातून काबाड कष्ट करून संध्याकाळी 6-6:30 वाजता घरी येतात, कधी आपलं मन कधी आपल्याला बोलतंय का हो चला आज बाबांचे आपण पाय दाबूया. बाबा आज दिवसभरामध्ये काम करताना तुमच्या हातापायामध्ये किती काटे मोडले बघू. आई तुझ्या हातामध्ये किती काटे मोडले बघू, तुझ्या पायामध्ये किती काटे मोडले बघू. कधी मन आपलं होते का तसं? नाही, विचारही आपण करत नाही. पण जन्म दिल्यापासून ते आपल्या लालन पालन करण्यापर्यंत, आपल्याला मोठं करेपर्यंत काळजी करणारे जर कोण असतात तर ते आपले आई वडील. म्हणून आपणही तितक्याच ममतेनं मायेनं तितक्याच काळजीपोटी आपणही आपल्या आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आईसाठी आपण काय करतो, एक दुसरी कविता मी तुम्हाला ऐकवतोय. आईसाठी आपण काय करतो. आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा, आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचे ताट आपण कधी वाढलंय? वाढलंय का आपण आईला? आई आज मी नाही जेवणार, तू जेव अगोदर. कधी म्हटलंय आपण कधी आईला? नाही. बर तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? तुम्ही घरी येताना आईसाठी विनाकारण काय आणता? बर तुम्ही सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? मग तुम्ही सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा आईला हवं ते मिळू दे, देवा आईला हवं ते मिळू दे, अशी कधी प्रार्थना केलीये? केलीये? पाहिलं का आई शेवटचा कधी ऑनलाईन आली? पाहिलंय का कधी आई शेवटचा ऑनलाईन आले? आणि म्हणून आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. तिच्या बर्थडेची पार्टी, तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून आपण कधी देतो? कोणाच्या बर्थडेची पार्टी? आईच्या. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो? तिनं केलेला पसारा आपण कधी आवरतो? तिनं केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. तरीही आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून. आपण मात्र बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत देवापुढे हात पसरते. आठवणीनं लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत देवापुढे हात पसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी ती विसरते. आईची आई होऊन बघा रे बाळानो, आईची आई होऊन बघा रे बाळानो, कधीतरी वागाना. तिचा खडबड हात हातात घेऊन एकदा बघा ना, तिचा खडबड हात हातात घेऊन एकदा बघा ना. किती कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा तुमची झेप कमी पडते. आईनं कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. आईनं कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणतात? उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठं आहे म्हणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठं आहे म्हणता. देव कुठं आहे? आई वडिलांच्या पायात आहे. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी,
आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने कधीच गंमत आणली नाही, तरी आई सदा आनंदी. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं असेल मित्रांनो, तर आई बापाच्या पायावर डोकं ठेवा. आई बापाच्या पायावर डोकं ठेवा. आई बापाच्या पायावर डोकं ठेवा. आई वडीलच आपले दैवत आहेत. रोज सकाळी उठल्याबरोबर घरातून बाहेर पडत असताना पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांच्या पाया पडूनच बाहेर पडलं पाहिजे. आपली खरी देवता किंवा खरे पहिल्यांदा गुरु म्हणजे कोण, तर आपले आई आणि वडील. म्हणून आई वडिलांचे एक जे स्वप्न आहे ते तिथं राबतात. कशासाठी? आपल्यासाठी. जे आज दिवस आम्हाला आलेले आहेत, आम्ही जे उन्हातानामध्ये राबतोय, तेच दिवस आमच्या मुलाबाळांना येऊ नये. आमची मुलगी शिकली पाहिजे, मोठी अधिकारी झाली पाहिजे, आमचा मुलगा शिकला पाहिजे, मोठा अधिकारी झाला पाहिजे, अशी स्वप्न आपले आईवडील बघत असतात. त्यासाठी आपण जिद्द, चिकाटीने, मेहनतीने शिकलं पाहिजे, भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. आता आपण आणखीन एका गाण्याकडे येऊया. आवडेल ना? आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत आपल्यासमोर सादर करतो. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रहते साठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. ते साठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. मग दिला आई वडिलांनी. आईच्या करंगळीला पकडून पोरग मोठं झालं, 10वी उत्तीर्ण झालं, पुढं कॉलेजला गेलं. पोरग कॉलेजला गेलं. 1-2च वेळेमध्ये सांगतो कॉलेजच्या पोराची अवस्था काय. पण तुम्ही तसं करायचं नाही. 10वीचे मुलं पुढे गेल्यानंतर अभिमानानं खेड्या गावातला एक बाप आपल्या एका मित्राला म्हणतो, काय म्हणतो? बाप म्हणत होता दोस्ताला, पोरग माझं कॉलेज शिकतं या. बाप म्हणत होता दोस्ताला, पोरग माझं कॉलेज शिकतं या. एकच वही घेऊन जात या.
एकच वही घेऊन जाता या आणि ते बी हातावर गरगर गरगर फिरवता या. एकच वही घेऊन जातंय आणि ते पण हातावर गरगर फिरवता या. आणि गावामध्ये बाप म्हणतो दोस्ताला, पोर माझं कॉलेज शिकतं या. कॉलेजमध्ये गेल्यावर मुलींना बघून नखरे करतं या. कॉलेजमध्ये गेल्यावर मुलींना बघून नखरे करतं या, छेडछाड करतं या. आणि ज्यावेळी त्याच मुलीचा हात चप्पलकडे जातो या, त्यावेळी का हो ताई, का हो अक्का म्हणतो या. आणि बाप म्हणतो गावामध्ये दोस्ताला, पोर माझं कॉलेज शिकतं या, पोर माझं कॉलेज शिकतं या. पोराचं लग्न झालं. कविता संपली बरं का आता, इथं पुढं पण येत आहे. पोराचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस बायकोला म्हणतो की आईची काळजी घे बरं का, वडिलांची काळजी घे बरं का. आई वडील काय सांगतात ते सगळं त्यांना खायला प्यायला बनवून द्यायचा थोडे दिवस. काही दिवसांनी बायको नवऱ्याचं कान भरते आणि तोच मुलगा आपल्या आई वडिलांना भांडायला सुरुवात करतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडायला सुरुवात करतो. कधी कधी चुकून आईच्या हाताने किंवा वडिलांच्या हाताने एखादी चूक, घरामध्ये राहत असताना एखादा भांड एखादा खाली कोसळा असेल किंवा एखादा कचरा झाला असेल तर पटकन ती सूनबाई नवऱ्याला सांगते की बघा तुमच्या आईनं काय करामत केली, बघा तुमच्या बापाने काय केलेलं आहे. आणि शेवटी वैतागून बायकोचं ऐकून तो मुलगा आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो. आज आपल्या देशामध्ये आपण बघितलं तर वृद्धाश्रमांची सुद्धा संख्या वाढत आहे. आणि या वृद्धाश्रमामध्ये राहणारे जे आई वडील आहेत ते खरं पाहता गोरगरिबांचे नाही आहेत, पण श्रीमंताचीच आई वडील वृद्धाश्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर या वृद्धाश्रमात राहणारे आई वडील आपल्या मुलासाठी काय म्हणतात त्यावरती एक कविता सादर करतोय. वृद्धाश्रमातील आई वडील आपल्या बाळाला काय म्हणतात बघा. दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला, दुष्काळाच्या साली बाळा तुझा जन्म झाला, तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. बाळा तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. अरे वर्षाकाठी एकच कपडा, अरे वर्षाकाठी एकच कपडा, शिवून शिवून ठिगळं जोडून पुरून पुरून घातल्या गड्या हो. साल घातली आम्हा दोघांनी, कित्येक वर्ष घातली आम्ही दोघांनी, पण तुला चांगल्या शाळेत घातला, पण तुला चांगल्या शाळेत घातला. हवं तर तू हे सगळं विसरून जा बाळा, हवं तर तू हे सगळं विसरून जा, पण बाळा आम्हाला आपल्या घरी घेऊन जा, पण बाळा आम्हाला आपल्या घरी घेऊन जा, आपल्या घरी घेऊन जा. ते आई वडील आपल्या मुलाला हात मारून सांगताय. अंतकरण भरून आलेलं आहे त्यांचं. आणि म्हणून पुढे काय म्हणतात, अरे तू ज्यावेळी बाळा आम्हाला घरी घेऊन जाशील त्यावेळी ती आई म्हणते बाळा मी फरशी लादी पुशेन, मी घरी गेल्यावर फरशी लादी पुशीन, मी केर कचरा काढीन, मी सुनबाईचं सगळं काही गप्प गुमान ऐकीन, मी सुनबाईचं सगळं काही गप्प गुमान ऐकीन, मी नातवंडाचं लहान सहान सगळं काम करीन, मी नातवंडाचं लहान सहान सगळं काम करीन, मी तंबाखूच्या विड्याला 1 रुपया सुद्धा मागणार नाही, मी तंबाखूच्या विड्याला 1 रुपया सुद्धा मागणार नाही, मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा म्हणून त्यांना कधी नाही सांगणार, मी घाबरू नकोस बाळा त्यांचा आजोबा म्हणून आम्ही कधी नाही सांगणार, मी आणि तुझ्या घरचा घरगडी म्हणून मला घेऊन जा, अरे तुझ्या घरचा घरगडी म्हणून मला घेऊन जा, पण बाळा आम्हाला तुझ्या घरी घेऊन जा, आम्हाला तुझ्या घरी घेऊन जा. थकले रे डोळे आता बाळा, थकले रे डोळे आता प्राण कंठी आला. हातपाय थरथर कापायला लागले आई वडिलांची, कंप पावायला लागलेला आहे. बसले तर उठवे ना, उठलं तर बसवे ना.
थकले रे डोळे आता प्राणकंठी आला, आणि तुझ्या वाचून मला हा जीव नकोसा झाला, जीव नकोसा झाला. सांगू कसं तुला मी, अरे बाळा सांगू कसं तुला मी तुझा जन्मदाता, तू माझ्या वंशाचा दिवा. किती रे यातना भोगू थकलेल्या या वृद्ध जीवा, थकलेल्या या वृद्ध जीवा. बाळा आम्हाला तुझ्या घरी घेऊन जा, बाळा तू आम्हाला आपल्या घरी घेऊन जा, बाळा तू आम्हाला आपल्या घरी घेऊन जा. ज्यांचे आई वडील आहेत ते भाग्यवान आहेत असं मी समजतो. ज्यांची आई किंवा वडील नाहीत त्यांना विचारा तुम्ही कधी, आईचं महत्त्व काय आहे, वडिलांचं महत्त्व काय आहे. आई वडील जिवंत असेपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही, पण एकदा काय आई निघून गेली किंवा वडील निघून गेले की मग मात्र आपल्याला समजतं की आपल्याला या जगामध्ये माया करणारं, आपल्याला जीव लावणारं घरातलं जर कोण होतं तर ती आपली आई होती, तो आपला बाप होता. आणि म्हणून जेव्हा मुलगी लहानाची मोठी होते, तिचं लग्न होतं आणि लग्नामध्ये ज्यावेळी बाप त्या मुलीला सासरी पाठवतो, जी पाठवणी ज्याला आपण म्हणतो, अक्षदा झाल्या, सगळे पाहुणे मंडळी जेवण केले आणि जेवण करून ज्यावेळी मुलीला आता पाठवण्याची वेळ आली, त्या पाठवणीच्या वेळी एक गीत त्या पाठवणीचं, मला वाटतं तुम्ही ऐकलात, पण तरी मला ते खूप भावलेलं आहे म्हणून मी ते गीत गातोय. तो बाप म्हणतो मुलगी जाताना, अगर रत्ना सारखी जाताना मी केली. एक बाप आपल्या मुलीला पाठवत असताना म्हणतो, अगर रत्ना सारखी जाताना मी केली, अन चिमणी माझी उडून गेली, अन चिमणी माझी सोडून चालली. आई सुद्धा त्या मंडपामध्ये असते आणि ती आई काय म्हणते, ती माझी आई रडती पदराला धरून, अन माझी आई रडते पदराला धरून, अन माझी हरीण चालली कळप सोडून, अन माझी हरीण चालली कळप सोडून. त्या मंडपामध्ये बाप सुद्धा एका कोपऱ्यामध्ये उभं राहून चोरून लपून तो रडत असतो. बापाचे अश्रू कधी दिसत नाहीत आपल्याला. आणि तो बाप काय म्हणतो, बाप माझा रडतो मंडप धरून, अहो बाप माझा रडतो मंडप धरून, माझ्या हृदयामधील काळीज चालली सोडून, माझ्या हृदयामधील काळीज मला चालली सोडून, चिमणी माझी सोडून चालली, चिमणी माझी सोडून चालली. भाऊ पण असतो, तो सुद्धा लहानपणापासून ज्या खोड्या मी त्या दीदीबरोबर केल्या, कधी मी मारायचो कधी ती मला मारायची, एखाद्या वस्तूसाठी आम्ही भांडायचो, तो भाऊ सुद्धा म्हणतो, तो माझा दादा रडतो गळ्यात पडून, अग माझा दादा रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून, माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून. बाप रडला, आई रडली, भाऊ रडला, पण ज्याच्या बरोबर तिचं लग्न झालं तो रडतोय का? नाही.
मग शेवटी कवी काय म्हणतो बघा, अरे ज्याची होती त्याने जाणली, अरे ज्याची होती त्याने जाणली, आईने वडिलांनी भावानी आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, चिमणी माझी सोडून चालली, चिमणी माझी सोडून चालली. निसर्गामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीला. तलाव खूप मोठा आहे, धरण खूप मोठं आहे, पण आपण पाणी कुठलं पितो? विहिरीतलं. विहीर लहान आहे पण महत्त्व कुणाला देतो? विहिरीला. कारण का त्यामध्ये सत्व आहेत. मोठ्या तलावामध्ये सत्व नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जरी व्यक्ती लहान असली किंवा ती मोठी असली, प्रत्येकाला आपण महत्त्व देणं गरजेचं आहे. तर एक आणखीन एक कविता शेवटची. फूल माहिती आहेत? फूल तुम्हाला? फुलवाले काका दुकानामध्ये फुलांची माळ वगैरे विकत असतात. आणि मग त्या फुलांचं महत्त्व तुम्हाला सांगतो. ते फूल देवळात गेलं की पवित्र होतं की नाही? पायात जरी पडलं की पटकन उचलतो आणि ते देवाला अर्पण करतो. आणि तेच स्मशानभूमीत, हे बाबा माझ्याकडे नको रे बाबा, हे तुलाच घे, नको माझ्यावर उधळू, मुडद्यावर उडवलेले ते फुलं आहेत. कशी तुलना करतो बघा. जिवंत असेपर्यंत माणसाला अरे वा बनसोडे सर आहेत का, हा चांगले आहेत माणसं, ती व्यक्ती चांगले म्हणतो. आणि मीच मेलो तर बॉडी कधी येणार आहे, मयत कधी आहे म्हणतो की नाही आपण? जिवंत असेपर्यंत नाव घेतो आणि मेल्यानंतर मग कधी येणार आहे मयत त्याची, त्याचं महत्त्व कमी झालं. पण जसं निसर्गामध्ये या पक्ष्यांचं, फुलांचं, पानांचं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. 2 मैत्रिणी होत्या. कोण? 2 मैत्रिणी. एक आहे डोली नाव आहे तिचं, आणि दुसरं आहे ज्याला आपण काय म्हणतो, मैत्रीला घेऊन जातात ना, तिरडी. हा, एक नवरीला घेऊन जाणारी डोली आणि एक प्रेताला घेऊन जाणारी तिरडी. ह्या दोघ्या बहिणी आहेत. ह्या दोघी कोण आहेत? बहिणी आहेत. आणि त्यांच्यावरती फुलं जे येतात, नवरीला घेऊन जाणारी डोलीवरती फुलं असतात, पालखी असते की नाही, आणि प्रेताला घेऊन जाणारी ती आरती, तिथेही फुलं आपण वाहतोय, फुलं वगैरे टाकतोय त्या प्रेतावरती. पण ते दोघं एकमेकाशी बोलतात. कोण? डोली आणि आरती. आरती म्हणजे तिरडी. लक्षात घ्या, हिंदीमधून ही कविता आहे. हिंदी समजते ना? नाहीतर आपण आपल्या गावामध्ये हिंदी वेगळीच भाषामध्ये बोलतो. जरा विनोद करूया, हसायचं का नाही? हां, पितापूर माहिती आहे? पितापूर. हां, पितापूरमधली हिंदी, आमच्या बराणपूरमधली हिंदी, आणि त्यातल्या तो अक्कलकोटची हिंदी. आमच्या बागलीसाठी तिथं राहतात आमचे मोरे सर, आणि आम्ही कधी भेटलो की आम्ही असं नकला पण करत असतो बरं का. तर हिंदी कशी आहे बघा पितापूरमधली. कधी गेला तर अनुभव घ्या. तुझं नाव काय? तुझं? अभिजित. समजा मी गेलो तिथं, समजा अभिजित आपला हा पितापूरचा रहिवासी आहे, तिथं राहतोय तो. समजा गणित शिकताय का नाही? गणित यक्ष मानू समजा आहे का नाही? समजायचं आहे तात्पुरतं. अभिजित पितापूरचा माणूस आहे आणि मी तिथे गेलो. मी म्हणालो, भाई साहब अभिजित का घर कहाँ है? मग तो तिथला पितापूरचा माणूस मला म्हणतो, अनुभव घेतला पाहिजे आपण, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला तर किशे एक एक सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हे कधी अनुभवलं नाही, लक्षात घेतलं नाही. अनुभवलं तुम्ही पण तुमच्या त्या लक्षात नाहीत गोष्टी. मग पितापूरमध्ये मी गेल्यानंतर मी विचारलं की अभिजित का घर कहाँ है? अभिजित का घर, अभिजित का घर देखो, यहाँ से सीधा जाओ, यहाँ से सीधा जाओ,
सीधा जाको आगे जाको एक भोळ आहे भोळ. आगे जाको एक भोळ है, भोळ में से वळो. भोळ में से वळो. वळने के बाद हाँ सामने एक घर है, वो चाबीचित का है. मग त्यातल्या त्यात आपली अक्कलकोटची बागवान भाषा खतरनाक. किती जण अक्कलकोटला गेलात? केळी सफरचंद वगैरे काय विकत घेतलं की नाही? ती भाषा वेगळीच आहे बघा तुम्ही हिंदीमध्ये. क्या बे क्या कर रहा आता की नाही. मग त्यातल्या पुन्हा आणखी आपली मराठी वेगळीच भाषा. आपले मोरे सर पण बऱ्याच ठिकाणी फिरून आलेले आहेत, त्यांनाही वेगवेगळ्या भाषेचा अनुभव आहे. भाषेमध्ये सुद्धा लय लावून भाषा बोलली जाते. आता तुम्हीच इथं कुरनूरच्या का बे का करूलाच जेवलो जेवलो चल बे घंटा झाली शाळा सुट्टी बाद लवकर थांब बे जेवला हो एक तर घास खाऊ दे. हे झालं कुरनूर. मग तिथं आमचं चपळगाव. आपल्या इथं कन्नड बोलणार नसतील कोणी ना. चपळगावमध्ये थोडं कानडी जास्त आहे. मग तिथं या ना हो यान ಮಾಡ್ತಿ ಕಾಣ್ದಾಡ್ತಿ ಬರ್ತೀನಿ ಇಲ್ಲ. मग मुली मुली आहेत आमच्याकडे शाळेमध्ये एकमेकाला बोलतात ए नडी ते नडी वा बनसोड सर बंधान नडी वा. मग याच्या पुढे गेलं की सोलापूर. का बे मस्तीला लागा बे हानतो बघ फडायला दिशे. सोलापूरच्या पुढे गेलं की मोहोळ. काय राहून तुम्हाला सांगितलं होतं मी माझं एक काम तुम्ही केलंच नाही आणि मला काय पडलं नाही बघा तुम्हाला. आणि थोडं आपण जर पुण्याला न जाता इकडे नगर भाषाकडे गेलो. नगर अहमदनगर नगरची भाषा वेगळी. काय म्हण तुम्ही सांगितलं तुम्ही करत नाही म्हणा. तुम्हाला ते वही द्या म्हणलं तर तुम्ही देत नाही म्हणा. काय तर सांगता हे काहीतरी बोलता राहा तुम्ही. हे आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये गेल्यानंतर मग काय पुणेरी भाषा. कधी जा पुण्याला तुमच्या नातेवाईकाकडे कधी गेलात का बघा. आपल्याकडचं जेवणाची पद्धत कशी असते ताट भरून पोट भरून हान खचून खार 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 गळ्याला येईपर्यंत. पण तेच पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं नाजूक खावं लागते. वसवसपणा चालत नाही. पुण्यामध्ये गेल्यानंतर भूक राहते पोटामध्ये अजून. तिथं आपल्याकडे भाकरी चपाती म्हणतो ते चपातीला काय म्हणतात पोळी. आणि चपाती एवढीशीच आणि भात किती एकच चम्मच एकच. आपल्याकडं भात ताट भरून असते. भाकरी चपाती कुचकरून खायच्या. आरबट बरबट सगळं असं इकडे येईपर्यंत. खीर खाल्लात का नाही कधी? खीर कशी खाताय तुम्ही? असं नाजूक खाताय. कधीही अशा वगळायला पाहिजेत तरच पोट भरतंय. आणि मग पुण्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहुण्याकडे बसल्यानंतर बघा आपण जेवत असतो नाजूक अगदी नाजूक. आणि एक पोळी संपली की आपल्याला वाटते आपण मामीच्या घरी गेलं असं समजूया. मामी आता चपाती देईल आता देईल आता देईल वाट बघतोय. पण मामी काय लक्ष असते मामीचं पण ह्याला किती वेळा खाऊ घालायचं जाऊ दे एकच खाऊ दे म्हणून. नेमकं आपलं जेवण संपताना आपण पाणी पिऊन हात धुवत असतो. इतक्यात मग मामी म्हणा आया खूप कमी जेवलास. अरे आणखीन एक पोळी घ्यायला पाहिजे होतास. मग आपण नको नको मामी पोट भरला आमचा म्हणून आपण निघतो. पुणे गेलं की मग मुंबईची भाषा वेगळी. सोड ना जाऊ दे ना आज चाल ना येतो की नाही. भाषा वेगवेगळी आहे. हे भाषेचं झालं. मी तुम्हाला आजूबाजूच्या परिसरातलं सुद्धा सांगत होतो. काय उदाहरण दिलं मी परिसरातलं? वीर
तलाव आणि त्याचबरोबर टमटमने प्रवास किती जण करतात? टमटमने प्यागो टमटम पाठीमागं बसला तर कधी पाठीमागच्या गाड्यात खड्डा खोटं गाडी अशी रस्त्याने चालली खड्ड्यात गेली की हन डोके एकमेकाला खटाखट माझं कुणाला लागले कळत नाही, त्याचं कुणाला लागले कळत नाही. आणि टमटमवाला ड्रायव्हर अशी गाडी कंडिशन मध्ये असते की ते दोरी घेऊन जाते माग, सगळ्याला पहिल्यांदा पॅसेंजरला बसवते आणि बसवल्यानंतर मग दोरी घेऊन जाते. बसणाऱ्याला वाटते की फाशी कुणाला देते की काय, का फाशी घेते स्वतः काय माहिती. पण पाठीमागे जाते आणि खाली वागते आणि त्या इंजनला दोरी घालते आणि दोरीला म्हणजे दोरी घालून जो जर ओढला खड 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 आणि मध्ये बसले सगळे अनुभव घेत चला. थोडं तुम्ही अनुभव घेता पण लक्षात नाही येत तुमच्या. बघा तुम्ही बसलेल्या ठिकाणी आता तुम्ही शांत बसला, टमटम बंद आहे आणि जर ते टमटम चालू झाल्याबरोबर आपण बसल्या ठिकाणी व्हायब्रेट होतं की नाही, होतं की नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन टमटम चालणार ड्रायव्हर एक तर सीट छोटी, ते बसते असं एकावर एक पाय घालून आडी करून, इकडं पण बस म्हणते, अजून एकाला बसवते, इकडंही बसवते, इकडं बसवते, 5 जण बसते त्याला धरून आणि मग ते गाडी चालवते असं 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 करून. असं आपल्या जीवात जीव नसतो, कारण का आपल्याकडची गावं सगळी डोंगर टेकड्यावरची आणि त्याच्याही पुढे जाऊन टमटमाला काय करताय मागं दोघं थांबा म्हणते अजून ते त्या आणि त्या ह्याच्याजवळ थांबते असं फाळक्याला धरूनच. आणि जसं टेकडी चढायला लागली टमटम असं चाक उचलायला लागलं, ठो 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 बॉम्बला व्हायपरी आहे. हे अनुभव आपण घेतोय पण आपल्या ते लक्षात येत नाही. आम्ही बऱ्याच वेळा आम्ही बागलसर बसने प्रवास करायचो कॉलेजला असताना. आम्हाला खिडकीमध्ये बसायला खूप आवडायचं, खिडकी पकडायची. आपल्याकडच्या 2 प्रकारच्या 2 कंपनीच्या गाड्या आहेत, एक अशोक लेलँड आणि एक टाटा. टाटाची बस माहिती आहे, आपल्या अक्कोट डेपोच्या ज्या गाड्या आहेत उत्तम अशा प्रकारच्या कंडिशनच्या गाड्या आहेत. खिडकीमध्ये हात ठेवला, गाडी पुढे चालली की आपल्याला कोणतं ढकलल्यासारखं होतं. असं का बरं? खिडकीची जी पॅकिंग असते की नाही ती पूर्ण तुटलेली असते, लूज असते, ती खिडकी असं 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 हलत असते. आणि बसल्यानंतर आपण कधी कधी व्यवस्थित प्रवास करत नाही, काय तर खोड्या करायची सवयच आपल्या असते. मऊ स्पंज गादी आपल्याला बसायला दिलेली असते. बसल्या ठिकाणी जर कुठं तर फाटला असेल शीट तर पटकन त्याच्यामध्ये हात घालायचा, वडून काढायचं आणि बॅगमध्ये ठेवायचं. किंवा जिथं आपण बसलोय हात धरायला आपल्याला जी पट्टी दिलेली आहे ती पट्टी चटपट 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 असं करायला लागली, एखादं स्क्रू निघालंय मग ते कुठं तर टाईट करायचं फिट करायचं बघत नाही, ती पट्टी आणि कसं वाकवता येईल हे असे आपण वागत असतो. टाटाची गाडी एकदा बंद पडली की चालू होत असताना लवकर चालू होत नाही. ड्रायव्हर पुढे असं एक बटन असते तिथं स्टार्टर, मोरे सर बरोबर आहे का? हा, बटन दाबलं की ती टाटाची गाडी खेक 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 ऐकलं ना आवाज? आणि मधले पॅसेंजर सगळे हे 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 असं व्हायब्रेट होत आहे. मग खिकी 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 मग तो पाक दुम, मग गाडी स्टार्ट झाली. आणि त्यातल्या त्यात अशोक लेलँडची गाडी, अशोक लेलँड म्हणजे तुळजापूर डेपोच्या गाड्या, त्या गाड्या कधीही कुठल्याही स्टॉपला बंद पडत नाहीत किंवा बंदच ठेवत नाही ड्रायव्हर, कारण का एकदा बंद पडली की ती चालू होत नाही, म्हणून तो गाडी चालूच ठेवते. बघा तुम्ही, जरा उंच असतात गाड्या, त्या पॅसेंजर उतरेपर्यंत आणि पॅसेंजर खालचे वरती चढेपर्यंत ती गाडी चालत असते. त्या गाडीचा आवाज कधी ऐकलात? आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोय पण निरीक्षण असतं. ती गाडी स्टॉपला थांबली, आतले पॅसेंजर खाली उतरेपर्यंत आणि खालचे पॅसेंजर वरती चढेपर्यंत गाडीचा आवाज भम 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 भम. आपले सर कांबळे सर आनंदूरचे आहेत, त्यांच्याकडच्या गाड्या आहेत बघा तशा भम भम बम बम. मग ते उतरेपर्यंत आणि चढ, एकदा चढले टान टान बेल मारलं दुम गाडी. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपण त्याचा अनुभव सुद्धा घेतो पण बारकाईने त्याच्याकडे लक्ष देत नाही. येऊया आपण आता आरती आणि डोली शेवटचं
आता डोली आणि आरती या दोघी बहिणी आहेत, गृहीत धरा, समजा गणित. हा, आता ती एकमेकाला काय म्हणतात बघा. एक डोली चली एक अर्थी चली, एक अर्थी चली. एक कौन थी? डोली थी, और एक कौन थी? आरती थी. एक डोली चली एक अर्थी चली, एक अर्थी चली. बात दोनों में कुछ इस तरह से चली, तरह से चली. दोनों में कुछ बातें हो रही है. क्या बातें हो रही है? बोली डोली तुम्हें किसने धोखा दिया, किसने धोखा दिया. तू बता दे जरा मुझको ऐ दिल जली, कहाँ तू चली. एका नवरीला घेऊन जाणारी डोली आहे आणि इकडे का प्रेताला घेऊन जाणारी एक ती आरती आहे. आता बघा, आरती ती काय म्हणते त्या डोलीला, बहन हमें जो समानताएं हैं वो क्या क्या है. आपल्या दोघांमध्ये समानता आहेत. काय काय आहेत समानता बघा. चार तुझ में लगे चार मुझ में लगे. डोलीला किती असतात खांदा देणारे? प्रेताला चार तुझ में लगे चार मुझ में लगे. फूल तुझ पे लगे फूल मुझ पे लगे. सजवतो की नाही आपण? फर्क इतना ही है अब सुन ले सखी, तू सुन ले सखी. तू पिया को चली मैं प्रभु को चली, प्रभु को चली. तू कुठं चाललीस? तुझ्या नवऱ्याच्या घरी, पण मी देवा घरी चालली. मांग तेरी भरी मांग मेरी भरी. नवरीला सिंदूर भरतात की नाही? मांग मेरी भरी मांग तेरी भरी. चूड़ी तेरी हरी चूड़ी मेरी हरी. फर्क इतना ही है अब तू सुन ले सखी, तू सुन ले सखी. क्या फर्क है? तू जहां को चली मैं जहां से चली, जहां से चली. तो आता तुझं जीवन सुरू करतेस मुलगी नवरी ती, आणि हे जग सोडून चाललेलं आहे. अंतिम समानता क्या है? अंतिम समानता कोई तो है, ऐसी कौन है? आरती है. शेवटचा काय है समानता? आरती है. क्या कहती है आरती? आता आरती त्या डोलीला काय म्हणते बघा. हमें कोई तो एक समानता बहुत है, लेकिन हमें कोई तो अंतर होगा. कुठलं तरी एक तरी फरक असेल ना दोघांमध्ये, असं ती आरती डोलीला म्हणते बघा. एक साजन तेरा खुश हो जाएगा. नवरीचा नवरा. एक साजन तेरा खुश हो जाएगा. एक साजन मेरा मुझको रो जाएगा. एक साजन मेरा मुझको रो जाएगा. फर्क इतना ही है अब सुन ले सखी, मुझसे सुन रे सखी. तू विदा हो चली मैं अलविदा हो चली मैं अलविदा हो चली. एक डोली चली एक अर्थी चली, एक अर्थी चली. बात दोनों में कुछ इस तरह से चली, तरह से चली. कुछ तरह से चली, तरह से चली. कुछ तरह से चली, तरह से चली. मला या ठिकाणी आपल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चौथं पुष्प वाहण्यासाठी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुवर्य माने सर, त्याचबरोबर आमचे
मित्र कांबळे सर, बागल सर आणि मोरे सर आणि सर्व तुम्ही गुरुजन बंधूंनी मला या ठिकाणी मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मला या ठिकाणी काही माहिती सांगण्यासाठी बोलवलात. काव्य असेल, गीत असेल, मी माझ्या परीनं आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण मला बोलावून या ठिकाणी जो माझा मान सन्मान केलात त्यामुळे मी आपला ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.